अवधेश सिंग यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. भावेश पिंगळेला निर्णायक षटक तुषार गेम चेंजरची कॅप आणली असती तर तुम्ही दिली असती त्याला. एवढं निर्णायक षटक होतं त्याचं भावेशचं. समोर धुलाई चालू असताना फलंदाजांना त्याने गारद केलं. वेल डन आणि अभिनंदन असेल भावेश पिंगळेचं. चला मॅचला लगेच सुरुवात करा. जामरुक टीम जास्तीचा वेळ घेऊ नका. यानंतर जेव्हा 3 ओव्हरचा सामना 3 ओव्हर समाप्त होतील तेव्हा आपण लगेचच हाळ खुर्द विरोधात खाणाव या दोन संघादरम्यान टॉस करू. त्या अगोदर मॅचला होते सुरुवात. डीजे जोडले जातील आणि आमचे समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतो तुषारजी धुमाळ यांना. अनिरुद्ध खांडेकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. P1च्या षटकामध्ये त्याचा वापर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे जवळ पाहायला मिळतात. बाकी सगळे 38 सर्कल मध्ये आहेत आणि पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने निवड झाली आहे. अर्थातच प्रकाशजी जलगावकर माझ्या समोर जोडले गेले आणि मला सांगतात ऑफसाईडच्या दिशेने सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं आता धावांचा श्रीगणेशा इथे होतोय. चांगला खेळ मैदानामध्ये होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. या आधीची मॅच देखील प्रेक्षकांच्या मनाला घाव करणारी पाहायला मिळाली. पण या मॅच मध्ये कोणता खेळाडू आता भाव खाऊन जाईल हे देखील आपण पाहूया. स्ट्राईक एंड वरती हर्षल पेंडारी ज्यांना आजच्या रात्रीमध्ये लागोपाठच्या 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र इथे मिळवलाय. पण या तिसऱ्या मॅच मध्ये आता तो त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवतोय का हे पाहण्यासाठी थेट मैदानामध्ये. आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय. 1 बाउंस आर पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा टीम का बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. मात्र दादांचा दमदार आगमन आपण या सोहळ्यामध्ये पाहणार आहोत. आदरणीय नरेश दादा पाटील या मॅचचा आनंद घेताना. मागच्या मॅच मध्ये त्यांना देखील थोडंसं टेन्शन आलतं. मॅच फलंदाजी करणारा संघ जिंकेल की गोलंदाजी करणारा संघ जिंकेल. पण प्रेक्षकांची मनं दोन्ही संघाने जिंकली याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नमो चषकाचा हा दमदार सोहळा प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये एक वेगळं आकर्षण एक वेगळी लय लागलेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं आता या मैदानावरती येऊन हे सामने पाहावे. लोअर पुलटा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क मात्र इथे झाला नाही. पण अशा वेळी गोलंदाजानं मारली बाजी. निर्धाव चेंडूचा होतोय खेळ. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. पहिल्यांदा फलंदाजी काटरंग भानवज सहकार नगर मोगलवाडी संघाची पाहायला मिळते. तर एकीकडे गोलंदाजी आपण बघतोय टीम जामरुक पंचायत या संघाची जिथे खरवई टीम देखील समाविष्ट झालेली आहे. इथे स्लॉट मध्ये आलाय. त्याला आल्या 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 पाठवला गेला गोळीच्या वेगानं आर पार. या चेंडूवरती 6 धावा मिळतील आणि या चेंडूवरती मारलाय बिग हिट बिग षटकार. प्रसाद देशमुख मला सांगतायत का आता नवीन चेंडू द्यावा लागेल आणि नवीन चेंडू मैदानामध्ये आलाय. आता टाइमपास करू नका. मॅचला लगेच सुरुवात करा. वैभवजी पाटील जयजी पाटील आणि कुणालजी पिंगळे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं
दोस्ती चषकाचे आयोजक यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नमो चषकाच्या माध्यमातून वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. टोटल धावा लागल्या स्कोअर कार्डवरती 11 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या. जयेश पाटील सांगतायत जामरुख संघाचे 11 खेळाडू आता बंटी पेंढारकडे बघतायत. दमदार स्ट्रोक त्यांनी आतापर्यंत लगावलेत. अनिरुद्ध खांडेकर त्याला आता करावं लागेल. सचिन रमेश तेंडुलकर यांनी करून दाखवलं. सुनील गावस्कर यांनी करून दाखवलं. अर्थातच आमच्या रेटरेकर साहेबांनी देखील आता खोपलच्या विकासासाठी करून दाखवलंय. आणि इथे मात्र सिंगल असं वाटलं होतं येते, पण इथे निर्धाव चेंडू जातोय. 11 या 11 वरती स्कोर कार्ड स्थिर आहे. अभि पाटील सर, दमदार हा सोहळा. व्हॉइस ऑफ कर्जत या आधीच्या मॅच मध्ये सगळ्यांना ऐकलं. समीरजी सोमडे सरांना महाराष्ट्रातील एक गोड आवाज आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही त्यांना ऐकलंय, पण आज आपलं परम भाग्य आहे का आपण त्यांच्या सोमवेत इथे जोडले गेलोय. रतनबुवा ट्रॉफी देखील त्यांनी गाजवली. आणि आता नमो चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये कर्जत खालापूर तालुक्यातील या दिग्गज खेळाडूंच्या मधोमध समालोचन करताना आपण त्यांच्या बरोबरीने या व्यासपीठावरती पाहतोय, बसतोय. इथे जेल पकडण्याची संधी होती. हर्षल पेंढारी याच्यासाठी जाळं आखलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात तो लिलाय अडकला देखील होता, पण त्यानं जाळ्याला आता फाडलंय मी तर म्हणेल. आणि हा जेल सुटला गेला आणि इथे मात्र धावा मिळतात त्या टोटल 2. आणि या 2 धावांच्या मदतीनं क्या तेरा क्या मेरा 13 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज संदेश पाटील, मॅन फ्रॉम जामरुखचा हा खेळाडू. आदरणीय पाहुण्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होतंय. त्यांना विनंती असेल आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा, मॅचचा आनंद घ्या. तुमचं स्वागत आहे. प्रसादजी देशमुख, मग त्यांनी सांगितलंय आता कितीही वाजू देत, आम्ही मात्र हे व्यासपीठ सोडणार नाही. इथे आजच्या रात्रीचे सगळे सामने कंप्लीट झाल्याशिवाय मी काय इथनं जाणार नाही. नाईट मॅचचा त्यांना अनुभव आहे, कारण त्यांची स्पर्धा आत्ताच संपन्न झाली दोस्ती चषकाच्या माध्यमातून. दिनेश भाई येरुणकर आमचे गुरुवर्य, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे फुलटॉस चेंडू, त्याला मात्र आडव्या बॅटनं कॉ कॉर्नरच्या दिशेनं मारलं गेलं आणि इथे या चेंडूवरती ट्विस्ट निर्माण झालाय. अतिघाई पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती सर सांगतील धावा किती आल्यात. झेल टिपला गेल्या, पण भीमरसाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजी करणाऱ्या संघाने केली आहे. आणि तिसऱ्या ऑफिशियल पंच आता सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. सॉफ्ट सिग्नल काय सर तुमचा? डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. हृदयाचे ठोके वाढणारा हा डिसिजन आहे. या क्षणाचा आपण आनंद नक्कीच घेऊया. हृदयाचे ठोके ऐकूया डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून.
होती, शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा, छत्रपती शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा तोच जोश, तोच उत्साह घेऊन आपण नमोचषकाच्या या सोहळ्यामध्ये तमाम मान्यवरांचं करूया हार्दिक असं स्वागत. उशिरा आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना काटरंग विपक्ष जामरुक अशी बिग फाईट, बिग लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. काटरंग संघामध्ये सहकार नगर, मोगलवाडी, भानवत संघाचे बरेचसे खेळाडू आहेत, तर एकीकडे जामरुक पंचायत संघामध्ये आपण बघतोय खरवई संघाचे बरेचसे खेळाडू आहेत. अशी ही समतोल दोन टीम मात्र आमने सामने. आदित्य बाद, अजिंक्य बाद झालाय, पण आदित्य आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय. त्यानं आल्याला एक मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला आणि या फटक्यावरती उत्तर आलंय ते एका धावेचं. बंटी मैदानामध्ये अजूनही तग धरून आहे. बंटीमध्ये क्लास आहे, क्षमता आहे, अनुभव आहे आणि त्याच ताकदीचे तो फटके मारू शकतो. विक्रम देखील त्याच्या नावावरती रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून लागोपाठच्या फटकार मारण्याचा. आता तो विक्रम या मैदानावरती कायम राहणार का असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतात, पण त्याचं उत्तर बंटीला द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती संदेश पाटील तयार. मोंजा रेंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती आहे, तर उजव्या हाताचा फलंदाज हर्षल पेंडारी उर्फ बंटी स्ट्राइक एंडवर. इथे खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, मिरिट नुसार फटकेबाजी. प्रेक्षक मात्र या चेंडूवरती हात समांतर करून सांगतात हा चेंडू गेला सीमारेषा पार. बंटीनं वाजवली 4 धावांसाठी घंटी. ठोक डीजे. नाही त्याचं या पृथ्वी तलावरती काही काम नाही आणि त्याच्या जीवनात कधीच आराम नाही. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पण आता कदाचित विद्युत तारेनं घात केला की काय. जामरुक संघाच्या नशिबाला साथ दिली या विद्युत तारेनं आणि करंट लागला तो बंटीच्या या फाटक्याला. फक्त मिळती 1 धाव आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती 19 फेब्रुवारी. पुन्हा एकदा तोच जोश, तोच उत्साह. दिवाळीच्या आधी दिवाळी आपण साजरी केली, पुन्हा एकदा बोनसच्या माध्यमातून 19 तारखेला आपण दिवाळी साजरी करणार. अर्थातच छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती. पण इथे मात्र मुहूर्त गोलंदाजानं लावलाय, अर्थातच हँडब्रेक केसलाय धावांच्या या गाडीचा. आदित्य स्ट्राइक एंड वरती आला, फिरून मारण्याची संधी त्यानं शोधली. डीप मध्ये क्षेत्ररक्षकानं मात्र केली चूक. चुकीला माफी नाही. टांगा पलटी झालाय, घोडे फरार. झेल सुटल्यानंतर आलाय धावांना आकार, अर्थातच मिळतोय 4 धावा चौकार. पुनीश शेठ चौधरी यांनी मात्र हर्षल पेंडरच्या प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200चं पारितोषिक लावलंय. पण बंटी आता नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. इथे पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्यानं चेंडू अडवला, पण फेक मात्र अतिशय वेगानं केली. कलेक्शन पाहायला मिळालं नाही आणि तोपर्यंत धावा जमा झाल्यात त्या 2 धावांच्या मदतीनं टोटल 25. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये 12.50 ची सरासरी गाठली गेली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, टोटल 25 धावांची नोंद झाली. एक गडी मात्र बाद झाला. अजिंक्य दर्गे जो वैयक्तिक 1 धाव करून मात्र मैदानाच्या बाहेर आला. त्यानंतर डाव सावरला हर्षल पेंडारीनं, ज्यानं 1 षटकार 2 चौकार दुहेरी 1 धाव घेतलीये आणि त्यानंतर 1 सिंगल देखील घेतलीये.
आदित्य आला, त्यानं चौकार मारला, दुहेरी धाव घेतली, त्यानंतर एक सिंगल देखील घेतली. टोटल 25 दोन षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक. तोडफोड, मारधाड, ठोसा, बिग फाईट, बिग लढत. षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100. पुनीत शेठ चौधरी, दशरथ शेठ पाटील यांचं हे पारितोषिक हर्षल पेंढारी मिळवणार का त्याचं उत्तर या षटकामध्ये मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिरुद्ध कालेकर. आता त्याला काहीतरी करावं लागेल, एकतर चमत्कार नाहीतर मग विकेटचा हाहाकार. मराठी शब्द आहेत, जरा जपून वापरावे लागतात. त्याच्यामुळे आपण मॅच कडे वळूया. गेम इज ऑन. चांगला चेंडू, कोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्कर यावेळेस टाकलाय अनिरुद्ध कालेकरनं. त्यानं करून दाखवलं पहिल्या चेंडूवरती. आता करून दाखवावं लागेल हर्षल पेंढारीला. 200 रुपयाचं पारितोषिक की 100 बाउंड्री की षटकार, तरच येईल धावफलकाला आकार. पुन्हा एकदा खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये होतीये. यावेळेस चांगलं कव्हर देखील त्याला केलं जातंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांनी ओळखलं एक एक धाव खूप महत्वाची. अशा वेळी वेगानं तो चेंडूवरती येत आहेत. सिंगल मात्र इथे खर्च होतीये. सिंगलच्या मदतीनं टोटल 26. काटरंग संघाच्या खेळून ओळखला पाहिजे. अपोजिट देखील दादा संघ आहे. जामरुक संघाकडे देखील अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत जे सहज 35 धावांचा पाठलाग करू शकतात. अशा वेळी 35 क्रॉस करावे लागतील. फुलटॉस चेंडू. इथे मात्र हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. पुन्हा एकदा OUT आउट. झेल बाद होतोय फलंदाज आदित्य दर्गे. नो डाऊट यावेळेस तो देखील येईल पॅव्हलियनच्या आसऱ्याला. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये आर्यन माबदी. ठोक डीजे. आपण आमंत्रित करूया या आपण टॉस साठी. एकीकडे मच्छिंद्र पाटील असेल सिनियर खेळाडूच्या रूपात, दुसरीकडे असेल सुलेमान खान. आग ओकणारी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा हर्षल पेंढारी स्ट्राइक एंड वरती आला. अनिरुद्ध कालेकर आता गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळेल का. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅट सीमारेषा आरपार. चौकार. 100 कमी होतील. पाटील आपल्याला विनंती वरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. दशरथ पाटील यांनी मात्र आता शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार आला हर्षल पेंढारीच्या बॅट बंद तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पण इथे पुन्हा एकदा चेंडूनं बॅटची कडा घेतली. मागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना आर्यन माबदी होतोय बाद. आणि या चेंडूवरती मिळेल ती एक धाव. एका धावेच्या मदतीनं 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 32. घेणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज जामरुक ग्रामपंचायत या टीमला. विरोधात पुन्हा एकदा काटरंग, भानवत, सहकार नगर आणि मोगलवाडी संघाचे खेळाडू पाहायला नक्कीच मिळतील. पण यानंतरच्या मॅच साठी पुन्हा एकदा खानाव संघाच्या कर्णधाराला आणि हाळ
खुर्द संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी लगेच या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि खाणाव आणि जेव्हा मॅच होईल हाळ खुर्द या संघाची, त्याच्यात जो जिंकेल ना तो टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. म्हणजे अतिशय सुंदर मॅच आजच्या रात्रीची आपल्याला नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच आपण यानंतरच्या मॅच मध्ये पाहू शकतो. पण इथे देखील मॅच ऑन आहे. अभि पाटील सर, या मॅच मध्ये जबरदस्त खेळ होणार. एकीकडे ऋषभ भुजबळ असेल ज्याची गोलंदाजी या खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूला वेट नावणारी पाहायला मिळते, तर दुसरीकडे अनिरुद्ध खांडेकर असेल ज्याची फटकेबाजी या मैदानावरती प्रत्येक कोपरावरती आता कानाकोपरा मोठ्या फटक्याने सजवताना पाहायला मिळणार. चेंडू मैदानामध्ये या, चेंडू आता मैदानामध्ये जाईल आणि त्या चेंडूची पाहणीसाठी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लगेच जायचंय. या मॅच मध्ये आता काय घडणार काय बिघडणार, येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी 33 धावांची गरज कशा पद्धतीने भागवली जाईल हे सांगण्यासाठी आमचे गुरुवर्य एरुणकर सर मात्र मायक्रोफोन वरती जोडले जातील. त्यांच्या मुखमाडीतनं ऐकूया या मॅचचं धावतो समालोचन, पण त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत. संघाची सलामीची जोडी अनिरुद्ध खांडेकर आणि ब्रँड म्हणून ज्याला ओळखलं जातो तो अमोल पाटील, मॅन इन फॉर्म, ज्यांनी वणीची SS ब्रदरची टुर्नामेंट गाजवली. 3 इनिंग मध्ये 159 धावा. बोला अभि सर. 2 मिनिटं फक्त तुमचा वेळ घेतोय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील, मंगेश पाटील यांचे लहान भाऊ बंधू, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते हा टॉस होईल. एका बाजूला खाणाव, एका बाजूला हालखुर्द. टॉस बॉक्स वरती सुलेमान खान सर या, हालखुर्द संघाचा संघनायक. हलकी शान सुलेमान खान, चला तुम्हाला वारंवार इथे आवाज दिला जातोय. आणि जर्सी तो जो जॅकेट घाला, जॅकेट काढा. सुलेमान खान सर जॅकेट परिधान काढून टाका, कारण तुम्हाला जर्सी आम्ही दिल्यात प्रत्येक खेळाडूला. निश्चितपणे आमच्या समवेत खानाव संघाचा संघनायक राकेश मुंडे आहे, हालखुर्द संघाचा संघनायक सुलेमान खान सर आहेत, आणि ज्ञानेश्वर दादा पाटील, मंगेश भाई पाटील यांचे लहान भाऊ बंधू ज्ञानेश्वर पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल 2 संघांच्या दरम्यान. टॉस जिंकलाय टीम खानाव संघाने. जो काय निर्णय असेल तो निर्णयाची लगेच अंमलबजावणी. गोलंदाज वरील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, ऐकूया एक गोडाबाज. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा देऊन आपण या स्पर्धेची या इनिंगची सुरुवात करणार आहोत. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. याचाच अर्थ तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 11 धावा कराव्या लागतील. आणि जामरुक संघाचा जो ब्रँड आहे, अमोलचा ब्रँड, अमोल पाटील, मॅन इन फॉर्म, मॅन ऑफ द सिरीज घेतले SS ब्रदर वणी इथं. 3 इनिंगमध्ये 159 धावा. सन्माननीय कुशलजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बसून घ्यावा. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यस सर. नक्कीच. मंगेशजी पाटील यांचे छोटे बंधू ज्ञानेश्वर पाटील, मंगेशजी पाटील जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू अमोलसाठी. पंच सांगतायत ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच एका बाजूला स्क्वेअर लेग पंच आहेत, ज्याची गोलंदाजी अफलातून होती. 10 वर्ष ज्यांनी सह्याद्री टीमसाठी गोलंदाजी केला तो सतीश सालुंके उर्फ बाला, निक नेम बाला आहे सतीश सालुंकेचा. अतिशय नावाजलेला पंच आहे आणि खूप ठिकाणी पंच म्हणून असतात, जसे आपले अविनाश पलांडे असतात, मुन्ना पिंगले. अविनाश पलांडे आज दिवसभर होते मला वाटतं, आत्ता ह्या मॅचसाठी नाही आहेत नक्कीच. आणि आता मात्र स्ट्राईकवर एंडवर येतोय एक हार्ड हिटर बॅट्समन जामरुक संघाचा अनिरुद्ध खांडेकर, मॅन इन फॉर्म.
फुलटॉस चेंडू टाकला अनिरुद्धला, गोलंदाजाची झाली चुकी, अनिरुद्ध ताकदवर खेळाडू, षटकार. या षटकार आणि धावा वाढतील, जाऊन पोचतील त्या 7 वर. जबरदस्त हे दोन फलंदाज ज्यांनी एस ब्रदर सुरेश देशमुखचे चिरंजीव शुभम देशमुख यांनी ती टुर्नामेंट आयोजित केली होती, तिथे ही फायनल परत हा संघ पोहोचला होता. जबरदस्त टीम. जामरुख संघ अतिशय फॉर्ममध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही फॉर्ममध्ये असतात तेव्हा तुम्ही काही करू शकता. तुमची टीम फॉर्ममध्ये असायला पाहिजे. 4 ते 5 खेळाडू, जसा बंटी फॉर्ममध्ये होता RPL मध्ये 6 बॉल 6 षटकार, पण यांच्याकडे सुद्धा अनिरुद्ध खांडेकर असं आहे ज्यांनी खानावची नाईट रननी गाजवली होती, 6 बॉल 6 षटकार मारले होते अभि 2 वर्षापूर्वी. आणि सुलेमान खानला बघितल्यावर मला दिसतो मळतं जयेश पाटील. 4 षटकार लगातार सुलेमान खानला, हलकी शान सुलेमान खान. पंच आमच्याकडे बोलतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, सांगतायत. नियम क्रमांक 22चा इथे अंमल केला जातोय. एक अवांतर धाव मिळते. सचिन दाभोलकर, मॅन फ्रॉम करिवली. सचिन आहे म्हटल्यावर क्रिकेटचा गॉड आहे तिथे. आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो आर्ग्युमेंट्स. तिथे तुम्हाला आर्ग्युमेंट करता येणार नाही. डू नॉट ट्राय दिस. ही स्पर्धा अतिशय तुल्यबळ स्पर्धा आहे. एका साईडला कालापूर तालुक्याचा क्रिकेटचा अध्यक्ष गणेशजी नाना यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, कालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील यांच्या ते खाली ही स्पर्धा चालू आहे. जाऊया पुन्हा सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावा 8. उंची खूप आणि बंटी पेंडर आहे. ग्लोज आहेत हातामध्ये, कॅच सोडणार नाही. थंडीचं वातावरण, बंटी पेंडरच्या हातामध्ये ग्लोज. आणि विकेट किपरला चालू शकतात ग्लोज. हा नक्की. रायझिंग स्टार हा खेळाडू अप्रतिम खेळाडू आहे. अष्टपैलू ज्यांनी इथून फिल्डिंग करताना स्टंप उडवला होता आणि एक अवांतर धाव गेली होती. इथे फिल्डिंग करत होता तो आणि तो स्टंप उडवला होता त्यांनी. ह्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं. अभि सर, तुमच्याकडे बराचसा अभ्यास आहे, प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती तुमच्याकडे आहे, सातत्यानं जुना अनुभव आहे तुम्हाला सर. नक्कीच. एक्सपिरियन्स उन्हात उभं राहून केस पांढरे करून येत नाही, त्याला अनुभव यायला लागतो. हे पंच, तिसरे पंच अतिशय नावाजलेले पंच. पांडे आमच्या मानकुलीच्या ग्राउंडवर होते आणि जेव्हा विनस वायरच्या मॅच झाल्या होत्या त्या दिवशी सुद्धा ते होते. परंतु गणेश नाना यांचं एक असं भाग्य आहे, जे पाहुणे आपल्याला लाभलेले त्यातले आमचे दादा अयोध्येला गेले होते 1992ला आणि कलसावर सुद्धा चढले होते. ते इथे आज उपलब्ध आहेत आणि 500 वर्षाचा आपला प्रवास संपलेला आहे आणि आपल्याला तिथे राम मंदिर, रामलल्लाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. यांची त्यात शेहाचा वाटा होता. आपल्या रायगड जिल्ह्यातून कार सेवक म्हणून गेले होते आमचे राजूदादा येरुणकर आणि कलसावर सुद्धा चढले होते. पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे. इथे मिसफील्ड होते, फंबल झालाय आणि जाईल. चुकीला माफी नाही. संघ हारला तर तुमच्या संघाला ट्रॉफी नाही, एवढं लक्षात घ्या. 4 धावा मिळतील. मी फक्त हसण्यासाठी नाही, मी एक प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. थंडीचं वातावरण, थोडासा ज्यूस. जय श्रीराम. सगळ्यांनी बोलायचंय. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न होता. लाईक सूर्यकुमार यादव थोडासा मिस झालाय आणि तरी पण 1 धाव मिळाले. धावा कशा पण यायला पाहिजेत, येणं माननीय प्रसादजी पाटील यांचं इथं शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत.
आता आम्ही पाहुणे आहेत. आपुलिया बोले नाही मी बोलतोय. सका कृपवंत वाचा त्याची चालून की मंजूला बोलत असे वाणी शिकवता धनी वेगळाची. अभंग आम्हाला सुद्धा माहिती आहे. आम्ही सुद्धा हिंदूच आहोत. नाही मी फक्त असं थोडासा जल्लोष गणेश दादांनी मला जी संधी दिली इथे त्याबद्दल मी गणेश नानांचा आभारी आहे. जयेश पाटीलला सुद्धा हसू आलाय आणि सुलेमान खानने टाकलेला एक शेवटचा चेंडू 4 षटकार मारल्यावर मला अजूनही दिसतो जयेश. सर तुम्ही आले म्हणून सर्वांच्या चेहरे आता फुललेत. जे चेहरे नर्वसले होते तुम्ही आले जी सुरुवात केली बघा सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आता स्मित हास्य आलंय. नाही कोपलीचा व्हॉइस ऑफ कोपली म्हणून ज्यांना ओळखलं जातो तो तुषार मला गुरु मानतो. यातच सर्व आलं. समजा तुषार अतिशय खूप चांगली कॉमेंट्री करतो आणि तो म्हटला जोपर्यंत सामने संपणार नाही तोपर्यंत मी इथंच आहे आणि जो तो बोलतो ते तो करतो. इथं विकास जाऊयात दुसऱ्या षटकाकडे. बंटी पेंढारी स्पिन गोलंदाजी करतो लाईक शेनवान सारखे तो टर्न करतो. परंतु इथे विकास ज्या वेळेला ग्रामपंचायतचे इलेक्शन होतं तेव्हा विचारतात तू कशाला उभा राहतोस तर तो सांगतो मला गावाचा विकास करायचा आहे. मग हे विकास आहे त्यांचा काय करायचा हा मला विचार पडतो. नरेश दादांना सुद्धा असं आला असेल. नाही नक्कीच हे षटक झाल्यावर आपण पुन्हा एकदा त्याकडे जाऊया. बंटी पेंढारे आणि समोर आहे रायझिंग स्टार प्रसाद कदम. त्याच्या समोर जामरूकचा ब्रँड अमोलचा श्रीखंड. बंटीचा पहिला चेंडू मी सांगितलं होतं शेन आहे बॉल बघून मारावे लागतील नाहीतर पाठीमागला सुद्धा दांडका जाईल कारण की लाईक शेन तीच ॲक्शन आणि तसेच टर्न. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. नक्कीच दादा रास्ते बॅक टू बॅक 2 चेंडू टाकले डॉट. आता मात्र अमोलला तिथे जाऊन सांगायला लागेल प्रसादला आणि सांगतोय तो कारण की डॉट बॉल जेवढे डॉट ऑफ पर्सेंटेज कमी असेल तेवढे तुम्ही विजयाच्या जवळ जाईल आणि डॉट ऑफ पर्सेंटेज जास्त असेल तर कमी 18 चेंडूंची ही मॅच आहे. पुन्हा एकदा घुसून मारलाय गॅप मध्ये शॉट आहे आणि या सिटीचा चौकार कलेक्टिंग प्रसाद कदम अँड जामरुंग. धावसंख्या 17. जाते याला म्हणतात डोले दाखवून मारलेला फटका. 4 चेंडू टाकले फक्त 4च धावा दिल्या त्यात एक चौकार आलाय. उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र फिल्डर करणार नाही चुकी. प्रसाद कदम थांबून ऑफ स्टंपवर सगळे चेंडू होते तरी लेकला मारण्याचा प्रयत्न आणि बघूया कोण जातो आता. पंचकृषीचा भाऊबली लाईक मॅथ्यू एडन शरीरयष्टी प्रशांतजी काडीकर या समीरजी सोमणे यांचा आवाज ऐकला मला सुद्धा राहवलं नाही आणि जेवल्यानंतर मी प्रशांत दादांना फोन केला की तुमची मॅच कधी आहे. ते म्हणाले आमची मॅच ह्यानंतर आहे. लगेचच गाडीला किंग मारली. त्यांची मॅच चालू असताना इथे हजर. आणि समीर सोमणे व्हॉइस ऑफ कर्जत आणि ज्यांनी रतनबुवा ट्रॉफी गाजवली. समीर तू आमची शान आहेस आमच्या कर्जत कालापूर विधानसभेची शान आहेस कारण की तू मुंबईला जाऊन सुद्धा कॉमेंट्री करतोस म्हणजे यू आर द बेस्ट. आमची इंग्लिश थोडीशी कमी आहे कारण की आम्ही मराठी शिकलो. आता पहिलीपासून KG सिनियर KG ज्युनियर KG सगळं आहे पण आम्हाला मराठी अंगणवाडीतनं डायरेक्ट मराठी शाळेत. पुन्हा एकदा बंटी पेंढारे प्रशांत कांडेकर घुसून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मिळणार यात शंका नाही. धावसंख्या जाऊन पोचेल 18 वर.
6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 18 धावा झाल्यात आणि स्टुअर्ट मॅकगिल यांच्यामुळे खूप उशीर थांबला, त्याला खूप लेट यायला भेटलं. कारण की काही खेळाडू असे होते ना की त्यांना बसवताच येणार नव्हते. शेन वॉर्नमुळे तो खूप तिथे थांबावं लागलं त्याला. आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय घेत नाही. आपला लगेच अंडर-19 टीममधनं उचलला विराट कोहलीला आणि कर्णधार सुद्धा झाला. 6 चेंडू 15 आणि मी असं म्हणतोय की डू नॉट वेस्ट द टाइम बिकॉज टाइम इज मनी. वेळेचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. तुम्ही आयुष्यात गेलेलं सर्व काही कमवाल, परंतु तुमच्या आयुष्यातनं गेलेली वेळ तुम्हाला परत कमवता येणार नाही. म्हणूनच असं म्हटलं इंग्लिशमध्ये, डू नॉट वेस्ट द टाइम बिकॉज टाइम इज मनी. हां, आता जाऊया विकासकडे. ग्रामपंचायतीचे जेव्हा इलेक्शन होतं, गावची मीटिंग होते, तेव्हा विचारतात तू कशासाठी उभा राहतो. मला गावाचा विकास करायचा आहे. मग गावात विकास आहे त्यांचा काय करायचा, त्यांना कुठे कामाला लावायचा हा मला विचार पडतो. नाही, प्रत्येक गावात तुम्ही बघा इलेक्शन घ्या, आपण ह्या वार्डातून हे उभं करायचं, म्हणतो विकासच करायचं आहे. विकास करत नाही तो भाग वेगळा. नाही, काही गावात इलेक्शन सुद्धा होत नाही, म्हणजे बिनविरोध दिले जातात ना, तिथे भांडणं सुद्धा व्हायचा प्रकार होत नाही. आणि तसं व्हायला पाहिजे ॲक्च्युली. 6 चेंडू 15 धावा. जर का अमोल पाटीलला खूप कमी वेळ स्ट्राईक मिळाला आणि त्यात अनिरुद्ध खांडेकरची गेले विकेट. गोलंदाजी मार्कवर मयूर. कॅच ड्रॉप म्हणता येणार नाही, तिथं आधी आहे ना आदित्य दर्गे. कॅच ड्रॉप म्हणता येणार नाही, थोडासा पुढं पडलाय. जर का हाताला लागला असता तर तो कॅच ड्रॉप होतो अभि, पण तो हाताच्या समोर पडलाय म्हणजे. परंतु फिल्डिंग चांगली, चेंडू अडवलाय. जरी हा चेंडू सोडला असताना तरी प्रशांतदादांनी 2 धावा काढल्या नसत्या. याचं कारण सांगतो की अमोल पाटील स्ट्राईकवर पाहिजे. 5 चेंडू 14 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज आणि कदाचित हा खेळाडू मारू शकतो. ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती, SS ब्रदर वणी येथील मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाली होती तोच अमोल पाटील. वाईड आहे. येस, इट इज अ वाईड. चांगला कॉल, विचार करून दिलेला डिसिजन आहे. डू नॉट आर्ग्युमेंट्स. तिथे तुम्ही मॅच चालू ठेवायचे. वेळ वाया घालू नका. चला, आणि अँपेअरची आर्ग्युमेंट करू नका असे आयोजकांची, गणेश नानांची विनंती आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या, वेळ वाया घालू नका. वाईड बॉल दिलेला आहे, कायम राहील. एक धाव मिळाली. पाच चेंडू 13 धावा, म्हणजे 5 चेंडूमध्ये अमोलकडे संधी आहे 2 मोठे फटके मारण्याची आणि 1 सिंगल. तर ते कशी पण काढतील, कारण की प्रशांत दादा एवढ्या जोराने धावेल की हुसेन बोल्टला सुद्धा हरवेल त्या 1 धावेसाठी. 10:55 ला मॅच चालू झाली आणि खूप वेळ झालेला आहे. कदाचित पॅनल्टी असते तर पॅनल्टी तुम्हाला तुमच्या जिंकलेल्या ह्यातनं मानधन कट केला असता. जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम, अनबिलिव्हेबल, अकल्पनीय, अविश्वसनीय हे क्षेत्ररक्षण. तुमची फिल्डिंग चांगली असेल ना त्यावेळेला तुम्ही सहज जिंकू शकता. इथे 4 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु अफलातून फिल्डिंग केली. अफलातून, फिल्डरचं नाव आपल्याला माहिती नाही आहे, परंतु फिल्डिंग करण. परंतु नाव करण असलं तरी निशाणा अर्जुनासारखा आहे. चेंडू बरोबर अडवला. नाव करण आहे पण निशाणा अर्जुनासारखा.
हसण्यासारखं नाही, खरंच काय चेंडू अडवला, 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु आता गरज येते 11 धावांची ना, 4 चेंडू 11, 2 मोठे फटके, अमोलचा ब्रँड. आज मात्र त्याच्या बॅटला धार नाही. 3 चेंडू 10 धावांची गरज, 2 मोठे फटके. प्रशांतने आता जबाबदारी घेतलेली आहे की हे 2 फटके मीच मारणार. तसं पाहायला गेलं तर गणेश नाना म्हणत असेल, आज माझ्या पायरीला चंदनाचा गंध आला. येरुणकर साहेब, नरेश पाटील हे पाहुणे आले म्हणून यजमान गणेश नाना धन्य झाला. इथे आज आमच्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि असे यजमान आम्हाला लाभले, त्यामुळे पाहुणे आम्हाला लाभले, त्यामुळे यजमान सुद्धा धन्य झाला. गणेश नाना चांगले चांगले तुम्ही इथे पाहुणे बोलवलेले आहेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, इट इज अ ह्यूज मिस्टेक बाय प्रशांत खांडेकर. फुल टॉस चेंडू बॅट केली आणि हुकलाय तो प्रशांत दादा खांडेकर. इथे असं म्हणतात क्रिकेटमध्ये, एक तर तुम्हाला करावं लागेल नाहीतर मग हारावं लागेल. आणि असं मराठीत म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तिथे जळगावला जायची गरज नाही, इथे करायला लागेल तुम्हाला. हे फक्त हसण्यासाठी बोलतोय रे, पब्लिक पण थोडीशी खुश झाली पाहिजे. गणेश नानांनी मला संधी दिली, परत देईल नाही देईल त्याचा काही भरोसा नाही. आले संधी ते घेऊ माझ्या मारून. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची गरज आणि काय कॅच घेतला, अप्रतिम जजमेंट, अचूक. आता सामन्यात एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. तुमचा जल्लोष मॅच जिंकल्यानंतर बाहेर या, काय करायचं ते करा, पण बाहेर. आणि आता चाललाय संदेश पाटील. संदेश आलाय परंतु थोडासा लेट, संदेश आलाय परंतु लेट ना. आता काय संदेश देणार, 1 चेंडूवर 10 धावा. प्रशांत दादा थोडासा लेट झाला. पहिला चेंडू चांगला होता, बॅट केली, तो बाहेर फिरकवायला पाहिजे होता. आणि त्यातल्या त्यात अमोल जो सलामीला गेलाय त्याला 3 ते 4च चेंडू वाट्याला आलेत. त्याच्या 3च चेंडू केलाय, 3 षटकातले 3 चेंडू केलाय, 3 सिंगल काढल्यात. आणि त्यातल्या त्यात मोठा झटका होता तो आमच्या अनिरुद्ध खांडेकरचा, तो आऊट झाला. थोडासा बॅकफुटवर दिसतोय जांभरूक संघ. कोपुली हा नगरपालिकेतला संघ आहे आणि आमची ग्रामपंचायत. अशा तऱ्हेने कोपळी संघ जिंकलेला आहे. दोन्ही संघांचा आभार आणि गणेश नानांचा विशेष आभार, मला संधी दिली. आणि बोलूया अभि पाटील यांच्याकडे, मॅन फ्रॉम गोर्टन. हॅलो समीर दादा या. समीर सोमने, व्हाईस ऑफ कर्जत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच बंटी पेंढारे. आता हर्षद पेंढारे येतात या प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी. चला, प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी बंटी आपण त्वरित या. सुपर 8 साठी लढत तुम्ही पाहाल. यानंतरची फार महत्त्वाची स्पर्धेचे आयोजक करतातच. अगदी आपण पाहतोय सध्या नरेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वांना आम्ही निमंत्रण देतोय. आदरणीय नरेशदादा पाटील, माजी सभापती, आरोग्य, शिक्षण व क्रीडा, रायगड जिल्हा परिषद, भारतीय जनता पार्टी व नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाराप्रमाणे अर्थातच प्रत्येक वर्षी